ही चोरी किती मॉडर्न झाली. मॉडर्न झाली. तुम्हाला दरवाजा तोडायची कुलूप दरोडा तोडायचं खरं काम झाला नाही. ना तो. तुम्हाला कष्टावर दरवाजा दरोडा. तोडायचं काम नाही, चाकू हातात पैशावर घ्यायचं दरोडा. काम नाही, काही नाही. काहीच नाही. सरळ हाताने पैसे मारायचे. आपण होता होईन तर तुम्ही मला असं विनंती करतो तुम्हाला, तुम्ही कॅशनच व्यवहार करा, त्याच्याशिवाय मालच देऊ नका. तुम्हाला याच्यानंतर प्रकरण याच्यात एक सांगतो, तुम्हाला वाटत असेल बाबा आपण दुसऱ्या खात्यात पैसे टाकू, ऑनलाईन ट्रान्सफर करू, हे करू ते करू. मला पण तसाच एक बुद्धीला प्रश्न होता की मला आपण या खात्यात पैसे ठेवायचे नाही, आपण काय करू दुसऱ्या खात्यात सेंड करू. पण ते झालं काय की जितके ऑनलाईन ट्रान्झॅक्शन मारले सगळे हे झाले. त्याच्यानंतर किती जणांचे गेले बरं तुमच्याकडून पैसे? जवळपास अशी लेअर असते दीपक भाऊ. हा. आपण मी तुम्हाला पाठवले, तुम्ही आणि एक जणाला पाठवले, त्यानं आणि layer, एक जणाला second पाठवले, layer, third 10 layer, लेअर fourth पर्यंत 10 माणसापर्यंत ही साखळी आहे. बरं. 10 माणसापर्यंत तुमचे पैसे स्टॉप होऊ शकतात. या- काय होते या परिस्थितीत यांनी फोन पेने एखाद्याचा किराणा जर धरला असता 100 रुपयाचा तरी ते एखादा आहे. फ्रीज झाला असता. हो शेतकरी मित्रांनो, रामराम. राजू भाऊला दिवसा ढवळ्या व्यापाऱ्यांनी 2,60,000चा चुना लावला. आता चुना लावला म्हणजे मराठी भाषा झाली आपल्याकडची. आता आपण टरबुजाच्या शेतामध्ये आहोत. टरबुजाला खर्च पाणी भरपूर लागतो, मल्चिंग करावं लागते, फवारण्या असतात. त्यानंतर सगळं काही केल्यानंतर जे पीक विकायला येतं आणि विकायला आल्यानंतर काट्यावर जातं. काट्यावर गेल्यानंतर तुमच्या खात्यामध्ये पैसेही येतात, तुम्हाला मेसेज येतो की पैसे आले. आणि आपल्यासारखा किंवा राजू भाऊ कोणीही आज जरी असलं तरी मेसेज दिसला म्हणजे आपण ती गाडी सोडून देणार आणि आपण आपलं काम केलं म्हणून घरी येणार. पण त्याच्यानंतर 8 दिवसांनी तुम्हाला ते तुमच्या खात्यातले पैसे परत ते फ्रीज होणार. म्हणजे फक्त यांचेच पैसे फ्रीज नाही झाले, तर पहिल्या व्यापाऱ्यांनी जे फ्रीज केलं ते दुसऱ्या व्यापाऱ्याला, तिसऱ्या व्यापाऱ्याला, त्यानंतर यांचे, आणि यांनी ज्यांच्याकडून पैसे घेतले होते, आपल्या शेतीला लागणारे पैसे आपण दुसऱ्याकडून घेतो कधीमध्ये, तर ती मदत म्हणून जे घेतली होती त्यांना पैसे परत केले. तर त्यांचेही 3 जणांचे खाते फ्रीज झाले. म्हणजे आता हा नवीन नियम म्हणजे जुनाच नियम आहे, पण ते आपल्याला माहीत नाही. आणि असे लुचाड लोक व्यापारी आपल्यापर्यंत किंवा आपल्याला त्याचा अनुभव आला नाही. राजू भाऊची आपण ओळख घेऊ. भाऊ राम राम. राम राम. जय जवान जय किसान. जय जवान जय किसान. हा, ते एक सांगायचं राहिलं. राजू भाऊ शेतकरी चळवळीमध्ये फार चांगलं काम करतात आणि पुढं होऊन काम करतात. आणि त्यांच्याबद्दलच ही म्हणजे घटना घडलेली आहे, वाईट घटना घडलेली आहे. तर राजू भाऊ, आपण किती एकरचं आपलं टरबुजाचं क्षेत्र होतं? आपलं दीपक भाऊ एक 2.5 एकर क्षेत्र होतं बघा. 2.5 एकर. हो. तर 2.5 एकरमध्ये माल तुम्ही म्हणता अजूनही टरबूज जाऊन सुद्धा असाच हिरवागार माल आहे आपला, आहे ना? हो. असाच प्लॉट होता. बरं, माल किती निघला आणि काय पद्धतीनं तुम्ही फसले गेले असं तुम्ही म्हणताय, तर कशा पद्धतीनं फसले गेले याचं कारण काय? राजू भाऊ आणि सगळेजण आम्ही यासाठी व्हिडिओ करतोय की असा दुसरा शेतकरी फसू नये. बरोबर बरोबर. तर तुम्ही फसले कसे गेले? दीपक भाऊ, आपलं जवळपास 26 तारखेला आपल्या मालाची तोड झाली. त्याच्यानंतर आपण माला जो वजन काट्यावर नेला, बरोबर. तिथं गेल्याच्या नंतर आपला माल जवळपास 25 टन भरला. 25 टन 100 किलो. बरोबर. त्याच्यानंतर आपल्या कटछाट करून एक 50 किलो काढता असतो. ते 50 किलो काढता करून सगळं आपलं जे अमाऊंट आहे जवळपास 5,19,000 रुपये आपलं टोटल झाली. त्याचं कटछाट सगळं करून मग त्याच्यानंतर काय झालं की ते व्यापारी होते, त्या इकडे जे व्यापाऱ्याचे एजंट आलेले होते आपल्याकडं, आणि त्याचा एजंट एक जालन्याचा होता. म्हणजे व्यापारी बंगालचा होता, त्याचे बंगालच्या त्या बंगालच्या व्यापाऱ्याचे एजंट उत्तर प्रदेशचे एजंटचे इकडचा आपला जालन्यातला एजंट होता. 1 2 3 म्हणजे 3 पायऱ्या होत्या. 3 पायऱ्या. बरोबर. हो. तर काय झालं, ह्या एजंटनं त्या व्यापाऱ्याला कॉन्टॅक्ट केला की बाबा माल गाडीचं वजन झालेलं आहे, इतकं अमाऊंट झालं आहे, तुम्ही त्या आता कन्फर्मेशन समजा त्याला दिली की मग त्यानं काय केलं, 2 लाख रुपये एकदा टाकले. त्याच्यानंतर 60,000 रुपये एकदा टाकले. आणि परत हे एजंट लोक जे होते की यायनं मग बाकीची 2,59,000 रुपये अमाऊंट आपल्याला वेगवेगळ्या अकाउंटमधून टाकली. जवळपास 5 एक अकाउंटमधून सगळे पैसे आले आपल्याला. मग आपण काय केलं की पैसे आले आपल्याला, आपण ताबडतोब आपल्या अकाउंटमधून 1 लाख रुपये विड्रॉल होत होते, तर आपण लगेच 1 लाख रुपये दुसऱ्या अकाउंटवर ट्रान्सफर केले आपल्या. आणि मग परत काय झालं, हे झाल्याच्या नंतर जवळपास 10:37 आपल्या इथून गाडी आपण जो पेमेंट आल्याच्या नंतर आपल्या अकाउंटला कन्फर्मेशन झाल्याच्या नंतर गाडी जाऊ दिली. त्याच्याशिवाय गाडी सोडू दिली नाही. लेबर होतं, त्या लेबरचं पेमेंट केलं आपण काही. मग त्या अशा पद्धतीनं गाडी जाऊन दिली. जवळपास आपण मग त्याच्यानंतर आपलं पीक कर्ज रिन्युअलला आलेलं होतं, ते रिन्युअलला त्या अकाउंटमध्ये पैसे टाकले. काही आपलं घराचं काम चालू आहे, पाहुण्या कोण घेतले होते त्याला टाकलं. काही JCB वाल्याचं पेमेंट होतं ते पण टाकलं, रस्ता करायला आलेली. त्याच्यानंतर लेबर हे सगळं दुकानदाराचं पेमेंट होतं काही त्याला टाकलं. आणलेलं. हो. तर मग 12 तारखेला मला अचानक मेसेज पडला की सायबरचा याचा की तुमचं अकाउंट होल्ड केलं म्हणून. होल्ड केल्याच्या नंतर मला वाटलं साहजिक म्हणजे झाला असं बाबा काही आपण
मग हे आपलं मी गेलो बँकेमध्ये, बँक ऑफ ज्या SBI मध्ये माझे पैसे आले, मी सगळे पैसे काही याच्यासाठी पीक कर्ज रिन्युअलसाठी बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये टाकले, काही वेगवेगळ्या अकाउंटमध्ये टाकले होते. मग बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये गेलो बाबा, तिथं आपले पैसे होते मग त्याला दाखवलं. ते म्हणले बाबा तुम्हाला आता सायबरमध्ये जावं लागेल, जालना सायबर. मग आम्ही तिथं गेलो. तिथं आपल्या चळवळी आपल्या युवा शेतकरी संघर्ष समितीचे आबा होते, किशोर आबा मरकड. मग आबाला म्हणलो आबा असं असं झालंय बाबा, तुम्हाला यावं लागतं म्हणलं इथं. मग आबा त्याच्यानंतर एक पोहेकर म्हणून ते सगळेजण आले तिथं 4-5 जण, आणि आम्ही याला सायबर ऑफिसला गेलो. सायबर ऑफिसला गेल्याच्या नंतर ते म्हणले बाबा तुम्ही पहिलं एजंटला पकडा म्हणे. याच्यामध्ये त्याचा असा एक म्हणण्याचा उद्देश होता की हे पैसे जाण्याचे चान्स वापस जास्त असतात म्हणे तिकडं. मग मला धक्का बसला. कष्ट केलं, सगळं विकलं, तुमच्या हातात पैसे आले आणि तरी पैसे जाण्याचा चान्स आहेत. मी म्हणलं असं कसं होऊ शकतं बाबा. बरोबर. तर त्यांनी मग आम्हाला फक्त सायबर याच्यामध्ये एकच कागदच दिला तेवढा, तुमचं कुठून होळ झालं, काय झालं, काय नाही. मग त्याच्यानंतर आम्ही काय केलं, जवळपास आबा मग आम्ही भेटलो, त्या DYSP साहेबांना पण भेटलो आम्ही. DYSP साहेब म्हणले तुम्ही ते ईमेल आणा बँकेचा, पण बँकेत काही ईमेल आलेला नव्हता. मी अगोदरच ते बँकेतून आलो होतो, त्याच्या कारणानं मग त्याला सांगितलं. मग परत दुसऱ्या दिवशी आम्ही माऊली विकी भाई आम्ही सगळे गेलो, बघितलं, पण ते काय मेळ बसायला तयारच नव्हता. मग आज डबल काल आम्ही रविवारच्याला मी संभाजीनगरला गेलो. तिथं आपले ओळखीचे काही वकील बांधव होते हायकोर्टाचे याचे त्याचे, तर ते तिथं वकील साहेबासोबत चर्चा केली. ते म्हणले असं होऊच शकत नाही. आता बऱ्याचशा वकिलांसोबत, छोट्या मोठ्या वकिलासोबत किंवा काही पोलीस कॉन्स्टेबल असतील यांच्यासोबत चर्चा केल्या, काही PSI असतील, ते म्हणले असं होऊच शकत नाही म्हणे, होल्ड कसा पडू शकतो. बरोबर. म्हणजे आतापर्यंत ही घटना झालेलीच नव्हती आपल्या इकडली. बरोबर. परत मग आम्ही तिथं साहेबासोबत चर्चा केली. ते म्हणले तुम्ही इथं अर्ज करा, तिथं अर्ज करा, पण आपलं पैसे येतील म्हणून असं पक्क सोल्युशन भेटना. अजून पण नाही पक्क सोल्युशनच किती दिवस झाले? जवळपास 12 तारखेपासून, आज किती तारीख आहे, 17 तारीख आहे, तर 17 तारखेपर्यंत आपलं पैसे येण्याचा पक्का येण्याचा आपली पळापळच चालू आहे. हा, पळापळ चालू आहे. संभाजीनगरला असेल, घनसावंगीला असेल, है की नाही. काल परत SP साहेबाला भेटलो परत या संदर्भात. SP साहेब म्हणले तुम्ही एका रीतसर अर्ज करा म्हणे, जो घटनाक्रम झालेला बाबा तो द्या. मग तिथून आम्ही ते आपल्या आर्थिक गुन्हे शाखेचे जे जाधव साहेब आहेत त्यांच्याकडे अर्ज दिला. ते म्हणले बाबा जो इदालचा एजंट आहे त्याला आम्ही सविस्तर बोलून हे करतो म्हणे. त्याच्यानंतर परत आम्ही काल आज इकडं आलो घनसावंगीला आल्याच्या नंतर आज विकी भाईनं, माऊलीनं, आम्ही सतीश कदम होते, हे सगळं आम्ही 4-5 जण डबल इथं तो कालचा जो दिलेला अर्ज होता इथं एक अर्ज द्याला. आता उद्या सायबरला एक द्यायचा आहे, परत बँकेत एक द्यायचा आहे. पण असे पैसे आपल्या हक्काचे पैसे वापस येतील म्हणून असं ठोस काहीच हाती लागणार नाही. हां, कष्ट केले, आपले पैसे गेले, पैसे पण गेले, फवारणीचे गेले, बियाचे गेले, मेहनत गेली. रात्री आपण 8 वाजेपर्यंत फवारण्या केलेल्या आहेत. तुम्हाला तर गेल्या वर्षीचा घटनाक्रम सगळा माहिती आहे की आपण गेल्या वर्षी जवळपास 1.5 लाख रुपये खर्च करून 18,000 रुपयाला मायनस होतं टरबुजामध्ये. म्हणजे आपलं केलेलं खर्च तर काही निघाला नव्हता, परंतु यावेळेस माल कमी निघाला, पण पैशानं भावानं तारलं होतं. पण ह्या वर्षी पण हे असं. बरं, मग आता आपण जे विकलं माल हा जालनेवाल्याला विकला. हो, मग आपण तर सरळ जो आरोप ठेवू तो जालनेवाल्यालाच ठेवू. हो, बरोबर. जालनेवाला त्यांनी पैसे द्यावं हे त्याची गरज आहे, कारण त्यांनी गाडी कोणी काढली, जालनेवाल्यानं. मग तो त्याचं मत काय? त्याचं म्हणणं आहे की बाबा मी फक्त 1 रुपयाचा एजंट होतो. त्यानं काय केलं की व्यापारी तो आपल्या शेतात घेऊन आलेला होता, तो जे उत्तर प्रदेशचे एजंट होते. कारण ह्यो 1 रुपयाचा 50 पैशाचा काय एजंट असं आपल्याला काही माहित नाही. तो आपण याच्याशी म्हणजे आपण व्यापारी पाहायला सुरुवात केलेली होती. मग ह्यो जो व्यापारी गाठला, ह्यो आला आपल्या शेतात घेऊन आला. संध्याकाळी फोनवर बोलणं झालं, आम्ही सकाळी येतो बाबा त्याला घेऊन येतो. मग समोरासमोर बोलणं झालं, सगळं झालं, व्यवहार ठरला. 22 रुपये किलोनं जागेवून दिली आपण. तर मग अशा पद्धतीनं झालं. उत्तर प्रदेशच्या त्या व्यापाऱ्यानं गाडी बोलवून घेतली. बरं. हां, मग त्या समोरच्याकून एक जवळपास मला वाटतं 30,000 रुपये आपल्याला मागून, पण त्याच्याकडून मागून घेतले ते का कोणाकडून मागून घेतले माहीत नाही. परंतु हे जे उत्तर प्रदेशचे एजंट आले आपल्याला इसार पण ऑनलाईन टाकला होता. हो, म्हणजे जेवढे ऑनलाईन पैसे आले ते सगळे गुंतले आता, है ना. हो, बरं विकी भाई, आता तुम्ही ही सगळी वकिलाची प्रोसेस पाहिली, SP ऑफिसला गेले, या सगळ्या गोष्टी केल्या, तर हे असं झालेलं आहे का हे नवीनच घडले आता? नाही, याच्या आधी मी पण समजा एवढं पाहिलं, एवढं फिरलो, पण माझ्या काय काही कानावर नव्हतं. पण व्यापार इमानदारीने करत होते. हो, व्यापार होता इमानदारीने. आणि दुसरी गोष्ट ऑनलाईनचं जे फोन पेला पैसे टाकले, तर हे पैसे आपल्याला याची तक्रार करता येते, अकाउंट होल्डर जातं, हे पण आम्हाला कधी माहीत नव्हतं.
आणि विशेष म्हणजे फोनपेने 50, 60, 70, 80 हजार 1 लाखाच्या आतमध्ये रक्कम जाते. 2 लाख रुपये एकदा टाकलेले आहेत त्यांना, एकदा 60,000 रुपये टाकलेले. म्हणजे त्यांनी नेट बँकिंगचा वापर करून पण 2 लाख टाकलेत त्यांना आणि 60,000 रुपये टाकले. पण नेट बँकिंगने टाकलेले सुद्धा पैसे होल्ड झालेत. बरोबर. म्हणजे बँकेकडून आलेले पैसे सुद्धा होल्ड झाले आणि फोन पे सुद्धा होल्ड झाले. होल्ड असंच झाले. नाही. आता आम्ही सायबरमध्ये विचारलं तर ते म्हणले कोणते पैसे होल्ड होते. बर म्हणजे त्यांनी तक्रार जर केली बर. तर कोणते पैसे होल्ड होते त्यांचे सगळे आम्हाला तेच सांगितलं. आणि विशेष म्हणजे जोपर्यंत आपला जर ओळखीचा माणूस नसेल तोपर्यंत फोनपेने ऑनलाईन पैसे घेणं खूप घातक झाले. पण मग असं म्हणलं तर आपण जे काय म्हणतो ऑनलाईन असायला पाहिजे तर अडचणच आली ना. हो, बरं दुसरी गोष्ट विकीबाई, आता वकिलाचं मत काय आणि GSP साहेब तुम्ही भेटलेले आम्ही- त्यांचं मत, कलेक्टर साहेबाचं मत, यांचं मत काय? मी आता हायकोर्टचे आमचे पाहुणे येतं कवडे म्हणून त्यांना फोन लावला होता. DSP खांबे सरला बोललो, पुन्हा 2-3 वकिलाला फोन लावला. पण असं एखाद्याला भेटलो आणि हे सांगितलं का ते मुश्किल आहे. असं हो. आता आम्ही त्या वकिलांना भेटलो. काय नाव मावली त्यांचं, आपण जालन्याला भेटलेलं बिल्लोर साहेब. ईश्वर बिल्लोरे. ते म्हणले पाहू आपण प्रयत्न करू, पण त्याला प्रोसेस भरपूर मोठी. आपल्याला इथून सगळं दाखल करून तिथं जावं लागेल. म्हणजे जिथं त्यांनी कंप्लेंट केली आरमबागला, हो. हा, वेस्ट बंगालला, हो. तिथं जावं लागेल त्या पोलीस स्टेशनला. तिथं त्यांना कागदाची पूर्तता करून तिथं सांगावं लागेल. तिथून मग हे पत्र आपल्या बँकेला जाईल आणि मग बँक अनहोल्ड करेल. पण शेतकरी आपण कागदोपत्री क्लिअर नाही माऊली, तर जर कागदोपत्री त्यांचं जर समोरच्याचं बिल जर आपल्याकडे असतं तर मग याला तोड काढता आला असतं का? 100% कारण की आपण आता यांचा 2,60,000 व्यवहार आहे. पण भाऊ असे दुसरे म्हणजे काय जे काही दीपक भाऊ, व्यवसाय करतात करोडोचे व्यवहार पहिली करतात. गोष्ट अशी आहे की हा जो फ्रॉड आहे, माझ्या तर माहितीच तो माझ्या कानावर जेवढे समजा यांचं राजू भाऊचं झाल्यापासून जे माहिती आली हो. की परराज्यातलेच लोक आहेत सगळे. बर. म्हणजे आपल्या महाराष्ट्रातलं काही एवढं ऐकलं नाही. कारण की मग ते कॉन्टॅक्ट होणं, आता परराज्यात जाणं म्हणजे शेवटी भीतीच्याच गोष्टी आहे. नाही पण समजा आपल्याकडे त्याचं जर बिल असतं तर मग आपल्या प्रॉब्लेम इथं सुटला नसता का? 100% दीपक भाऊ जे म्हणतात ना, त्याच्यात एक गोष्ट आहे की जर बिल असतं बिल असतं तर ज्या बिल, पक्कं माणसाने सायबर क्राईममध्ये तक्रार नोंदवली त्यांनी चुकीनं पेमेंट केलं अशी तक्रार नोंदवली, त्याच्या अगेन्स्ट जर आता त्यांनी कोर्टात मॅटर दाखल केलेलं असतं, हे सोडवणूक कसे करतात, पैसे कसे करतात, तिथल्या कोर्टात हा मॅटर जातं. तिथला कोर्ट संबंधिताचा से मागतो. ज्या शेतकऱ्याला दिलंय त्याचा पण से असल्याशिवाय कोर्ट रिलीज ऑर्डर देणार नाही पैसे. जर तू त्याला काहीच विकलं नाही, बिलिंग जर असतं आपल्याकडं तर आपण म्हटलं असतं हे बिलाच्या अगेन्स्ट आम्ही पेमेंट आलेलं आहे आम्हाला, मग हा कसं काय ऑब्जेक्शन घेऊ शकतो. पण नॉन बिलिंग व्यवहार त्यांनी पैसे टाकलेत आणि चुकीने गेलेत असं सरळ सरळ म्हणले, ते कोर्टामार्फत सोडून घेणार आहेत. आता हे पैशाची रिलीज ऑर्डर कोर्ट देईल तर त्यावेळेस फक्त एक प्रोव्हिजन आहे किंवा संबंधितांना से आला पाहिजे. आता यांचा माल गेला, हो. यांचे श्रम गेले, मग परत यांच्यावर केस बी होती का काय? नाही केस नाही होत, यांना रिलीज ऑर्डर मिळते. केस होणार. केस दाखल आहे सध्या, तक्रार दाखल आहे यांच्याकडे यायचा केली. घाबराव नाही असं काही प्रकार नाही. तसा नाही प्रकार, फक्त रिलीज ऑर्डर पुरता असं प्रकार होऊ आहे. शकतं ना हो ना, माझा सरळ फ्रॉडचा गुन्हाच नोंद केला आहे ना त्यांनी. यांच्यावर, मग म्हणजे माल यांचा गेला हा. बरोबर. आणि यांच्यावर फ्रॉडचा गुन्हा म्हणजे थोडक्यात गुन्हा असल्यासारखाच येतो. पण नाही, मग चुकीने- याच्यावर पर्याय आता पुढच्या शेतकऱ्यांनी बिल घेणं हा आहे का? नाही याच्यावर पर्याय बिलाचं मी त्याच्यानंतर एक सांगतो, बिलाचा विषय चाललाय की बिल हे नकली पण देऊ शकतात ना. की बिल थोडंच अथॉरिटी GST बिल वगैरे जे कोर्ट मान्य करणार आहे की बाबा GST बिलाचं याचं सगळे हेच बिल दाखवणार आहे ना. मग याच्यावर पर्याय काय? नाही. आणि एवढे बिल एवढे मोठाले सगळे व्यवहार होतात, एवढे त्याला मग GST आलं, वारा भानगडी आल्या, सगळ्या गोष्टी आलं. हे याच्यावर पर्याय एवढाच आहे की आपण कॅश, आपण जर चेक घेतला असता तर ते एक फायदा झाला असता का? हो चेक जर यांच्या नावावर फाटला हा, असता तर? जमलं असतं. चेक असला असता तर चेक RTGS ला आपण हे करून पण ट्रान्झॅक्शन त्याला वेळ लागतो, एखाद्या वेळेस चेक बाउन झाला मग ती एक अडचण आहे. हो ना, तिथं मग ते जाऊन आहेच परत ना. कोणी काय करावं? सगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे याच्यात जर आपल्याला अडचण असेल, दीपक भाऊ सगळ्यात सोपं भया म्हणतात तसं कॅश अँड कॅरी घ्या. कॅश घेऊन टाका. अशा पेमेंट जे आहे ना कॉम्प्लिकेटेड, जो अनोळखी माणूस आहे, थर्ड पार्टीला देतोय आपण, अशा वेळेस शेतकऱ्यांनी सरळ सरळ कॅश स्वरूपात व्यवहार करायचा. इतकी सिंपल गोष्ट आहे. नाही तर सरळ तुम्ही आपला जो एजंट आहे का, आपल्या ओळखीचा हा. एजंट जे जिल्ह्यातला आहे, जिल्हा लेवलचा आहे किंवा आपल्या गावाच्या आजूबाजूला आहे, त्याला सांगायचं की बाबा याची सगळी जिम्मेदारी तुझ्या अकाउंटवर पैसे मागून तू कॅश काढून दे. बरोबर. आणि एवढ्याला अमाऊंट दीपक भाऊ कॅश देणं पण शक्य नाही. समजा जर विचार जर केला आपण, समजा एखाद्या शेतकऱ्याचा आता यांचं समजा 4 एकर मध्ये जर का 40 आणि 50 टन टरबूज गेलं, 50 टनाचे आज 22 रुपये समजा 15-20 दिवस आधी रेट होते, 10 लाख रुपये कॅश आणणार कुठं? बरोबर. मग ते विश्वास ठेवावाच लागणार आहे. पण आता जर का असं जर करत असतील
एवढं कष्टाने घामाने पिकवलेलं पीक जर अशा प्रकारे आता ही चोरी किती मॉडर्न झाली. मॉडर्न झाली. तुम्हाला दरवाजा तोडायची कुलूप तोडायचं दरोडे काम खरं झाला ना नाही, तो. तुम्हाला कष्टावर दरवाजा दरोडा. तोडायचं काम नाही, चाकू हातात पैशावर घ्यायचं दरोडा. काम नाही, काही नाही, काहीच नाही. सरळ हाताने पैसे मारायचे. बरं आणि- आपण ते म्हणजे काय म्हणतो आपण त्याला हो आणि म्हणजे आपण हे लावले वाटी लावली टरबूज, आपले कष्ट गेले, फवार नाही गेले, सगळं विशेष काम म्हणजे गेलं. आम्ही सायबरवाल्यांना हे पण म्हणलो की अशी जर शेतकऱ्याची लूट होत असली तर ह्या गोष्टीला सायबरला याला अर्थ नाही. त्यांचं मत असं आलं की हा जो सुविधा केलेली आहे हम्म. की मी बाय मिस्टेक जर पैसे गेले किंवा एखादा फ्रॉड झाला ते पैसे रोखून धरण्यासाठी ही सुविधा दिलेली आहे. पण याचा गैरफायदा हे लोक घ्यायला लागलेत. त्याचा वापर कमी म्हणजे ज्या गोष्टीसाठी सुविधा आहे ती तर बाजूलाच राहिली, पण त्याचा गैरवापर जास्त व्हायला. मग याच्यातून एक लक्षात येतं, एक तर तुम्ही कॅशने व्यवहार करा. कॅश नसेल तर तुमचा जो तुम्ही माल देता तो तुमचा परिचित असला पाहिजे एक, कारण की आणि दुसरं की त्याचा चेक घेता आला तुमच्या स्थानिक असेल तरच, बाहेरचा असेल तर तो पण जो मुद्दा आहे तो पण निकाली निघतो. अजून भाऊ जे आहे त्यांच्या बागेमध्ये आपण जे आहोत टरबुजाची ही वाडी, तर त्याच्यामध्ये त्यांचा एक अनुभव आहे. भाऊ वजनाच्या बाबतीत आपल्याला काय सांगायचं गोपाळ भाऊ? जय भाऊ, जय जवान जय किसान. राम राम दीपक भाऊ. माझं एकच म्हणणं आहे, आपण गाडी लोड करतो किंवा आपण काय करतो की काट्यावर गाडी गेली की आपण फक्त त्या काट्यावरच्या डिश टी व्हीकडे बघतो, ते आपण गाडीकडे लक्ष देत नाही. त्यांचा लगे मॅच होतो की गाडी माझीच एक 28 तारखेला माझी गाडी गेली, ती 28 टन भरली, पण मी लगेच त्या ड्रायव्हरला म्हणलं गाडी थोडी पुढं घे, माझी गाडी 31 टन भरली. 3 टनाचा माझा गाडी हे झाला. कसं काय म्हणजे पुढं मागं गाडी काय एक दोन त्याच्यामध्ये? दोन बोटं गाडी मागं होती, काट्याच्या मागं होती. काट्याच्या हां, रोडवर रोडवर होती. हे सुद्धा हां, फसवणूक फसवणूक आहे, फसवणूक. बरोबर आहे. ते हां. टायरचा थोडे थोडा टायर भाग जर मागे. मागे राहिला त्याच्यावर 3 टनाचा वजन फरक हे पडतो. होतं. इमानदारीनं काम करायला कोणी खरंच तयार आहे का नाही हे नाही, बघा. इमानदारीचा विषयच नाही आणि राहिला. सगळे शेतकऱ्याला लुटायला आणि हा असा विषय मुद्दा आहे की इथं आसपास टरबूजाच्या वर होतात नाही, सगळे बंगालचे. माझा पूर्ण माल दिल्लीवाल्यांनी नेला, 2 बंगालवाले होते, त्यांच्याकडेच माल जातोय. आणि सगळे एजंट हेच होते. कोणी माझा एजंट राजनीचा होता. तुम्ही पैसे कॅश घेतले नाही, का? मी हेच घेतले, आपले फोनपेच घेतला. तुम्हाला नाही अडचण आली? नाही, मला अडचण नाही आली. बरं अडचण आली तर यांनी अगोदर काय हुशारकी केली, यांचे 4 दिवस खात्यावर यांचे पैसे राहिले, पण हो. यांनी काय केलं की जसे पैसे आले तसे कॅश काढले, हां. खात्याहून नाही मारले, मी कॅश कॅश काढून घेतले. मी विकी भाईचं मग टेस्ट दुसऱ्याला पाहिलं, मारले. विकी भाई टेस्ट पाहिलं आणि हां. फेसबुकला पण पाहिलं. त्याच्यामुळे ते कटलं. हां, मी ते पाहिलं की मग मला राहुल नाही, मी हां, माझ्या भाऊ, असं ते आपल्या तुमचा व्हिडिओ cash पासून हां, हां. 2-3 जणांचे फोन आलेत नाही मला. खूप बरं. म्हणजे एक अखिल विकी भाईयांनी जे भाई काम केलं ते योग्य काम केलेलं आहे. ते म्हणले की मला असंच कंपनी सांगितली की 28,000 रुपये तो रजिस्ट्रेशन फीस आहे, हो. तुम्ही ते द्या, आम्ही 12 रुपयात तुमचे टरबूज विकत घेऊ, 70% पैसे तुम्हाला ॲडव्हान्स टाकू आणि माल भरल्यावर 30% आम्ही तुम्हाला पेमेंट टाकू. त्यांचा फोन आला भाई असं ना असं. मी म्हणलं हे फ्रॉड आहे म्हणलं सगळं. तुम्ही 28,000 रजिस्ट्रेशन, त्याला म्हणा टाकणाऱ्या पैशामधूनच 28,000 कट करून घे ना तू. बरोबर. तू कशाला आम्हाला हे करायला. ते बघ, या- माझा एक पुन्हा- अजून एक मुद्दा आहे. माझा 17 तारखेला माल द्यायचा होता. हो. 17 तारखेला माझ्या मोबाईलवर जवळजवळ 30 ते 40 व्यापाऱ्याचे फोन आले. बरं. 17 तारखेला 18 तारखेला मी माल दिला हो. मोहसिन भाईला राजनीच्या. हो. मला 18 तारखेनंतर मला एकही कॉल नाही आला. म्हणजे त्यांची इतकी लिंक आहे व्यापाऱ्याची. हां. ती तुम्हाला एक मुद्दा सांगतो. मला इतके फोन येते 17 तारखेला दिवसभर, रात्री 10 वाजता फोन एक आला, 11ला आला. माझे घरचे माझे इतके वेळ ते फोन ठरवून कसं काय? टाकलेलं यांचा माल काय भावात घ्यायचा हां. आहे. त्यांचं बरोबर. म्हणजे 18 तारखेला 10 वाजता माझा माल गेला, इथंच ह्याच पॉईंटला गेला. 18 तारखेला मला एकही फोन नाही, एक पण फोन नाही, माल तुझा राहिला आहे का, मला दे माल, असं काहीच नाही. दीपक भाऊ, त्यांची इतकी लिंक आहे. खंत याचीच आहे की सगळे एक होतात पण शेतकरी वर्ग एक होत नाही. एक होऊ शकत नाही. ते म्हणजे एक त्यांच्या पॉईंटला गेले की सगळं त्यांच्या लगे मिलन होत आहे. नाही पण हे चुकीचं आहे. हां. बरं, राजू भाऊ आता आपण प्रयत्न तर करणार आहे, त्याचा काही विषय नाही, पण शेतकऱ्यासाठी तुम्हाला काय मेसेज देता येईल? कारण की आता या परिस्थितीत आपण आता असं गृहीत धरू की आपण अडचणीत आहे. बरोबर आहे. राजू भाऊनी घर बांधायला काढलेलं आहे. राजू भाऊचे आमचे फार जवळचे संबंध आहे आणि मित्रही जवळचे, तर त्यांच्या अडचणी सांगू कधीतरी. पण ते त्यांच्या बऱ्याच अडचणी आहेत आणि त्याच्यामधून त्यांनी एवढं चांगलं पीक फुलवलं आणि त्यात ह्या अडचणी आल्या. आता तुम्हाला शेतकऱ्यासाठी काय मेसेज देता येईल ह्या व्हिडिओत? शेतकरी बांधवांना मी हात जोडून विनंती करतो, जसं आपलं बिलिंगचा विषय झाला, चेकचा विषय झाला, सगळे विषय झाले. बँकेत तुम्हाला सगळं माहिती आहे, चेक बाउन्स होणं, बिलिंगचं डुप्लिकेट बिल, हे ते सगळे विषय माहिती आहे. परंतु आपण होईन तर तुम्ही, मला असं विनंती करतो तुम्हाला, तुम्ही कॅशनंच व्यवहार करा, त्याच्याशिवाय मालच देऊ नका. तुम्हाला याच्यानंतर प्रकरण याच्यात एक सांगतो, तुम्हाला वाटत असं बाबा आपण दुसऱ्या खात्यात पैसे टाकू, ऑनलाईन ट्रान्सफर करू, हे करू ते करू. मला पण तसाच एक बुद्धीला प्रश्न होता की मला आपण या खात्यात पैसे ठेवायचे नाही, आपण काय करू दुसऱ्या खात्यात सेंड करू. पण ते झालं काय की जितके ऑनलाईन ट्रान्झॅक्शन मारले सगळे हे झाले.
त्याच्यानंतर किती जणांचे गेले बरं तुमच्याकडून पैसे जवळपास अशी लेअर असते दीपक भाऊ. हा. आपण मी तुम्हाला पाठवले, तुम्ही आणि एक जणाला पाठवले, त्यांना First आणि एक layer, जणाला second पाठवले, layer, third 10 layer, लेअर fourth पर्यंत, 10 माणसापर्यंत ही साखळी, 10 माणसापर्यंत तुमचे पैसे स्टॉप होऊ शकतात. ट्रॅक होते. या परिस्थितीत यांनी फोन पेने एखाद्याचा किराणा जर धरला असता 100 रुपयाचा तरी ते तर फ्रीज झाला असतं. हो. बरोबर ना. आता यांनी यांच्या अकाउंट मध्ये पैसे टाकले, मग यांनी होल्ड केले, यांनी काय केलं 4-5 जणांना पैसे टाकले, त्यांचे पण होल्ड झाले. हा हे सगळ्यांची होल्ड झाली. आणि मी पण तेच पैसे वापरून दुसऱ्याला टाकले तर 10 लेअर पर्यंत होल्ड होते ते. हो. भरपूर ही एक एक मोठी हा, अडचण यार. आहे. त्याच्यानंतर आम्ही आपल्या या प्रकरणामध्ये सगळीकडेच आम्ही काही वकील बांधवाला याला सगळ्याला बोललो, पण ते काय नवीन प्रकरण असल्याच्या कारणानं हे होऊ शकत नाही, असं नाही तसं नाही, अनुभव. होईन हे ते सगळ्या गोष्टी झाल्या, पण ठोस निर्णय कुठंच नाही झाला, व्हावा लागला नाही. तुम्हाला जर ह्या अडचणी करून घ्यायच्या असल्या, हायकोर्ट, पोलीस स्टेशन, आता बंगालचा व्यापारी असला तर बंगाल, किंवा मुंबईचा असला तर मुंबई, दिल्ली, ह्या कोर्टापर्यंत तुमचे जर पोहोचणं होत असेल तर तुम्ही बिंदास, म्हणजे आमच्या जी चूक झाली ती पण तुम्हाला अनुभवायचं असलं तर तुम्ही ते बिंदास करू शकता. पण तुम्हाला हात जोडून विनंती आहे, तुम्ही या फंद्यात पडू नका. व्यवहार करावा. हा, रोखीनच व्यवहार करावा. त्याच्यातली तुम्हाला दीपक भाऊ एक उदाहरण, आणि आम्हाला अशी उदाहरणं कळले. झाल्यानंतर काय करता हो? चेक बाउन्स झाल्यावर तुम्ही काय करणार? डबल कोर्ट लांबचा कचेरी, व्यापारी असेल तर काय करणार? आपले पैसे होल्डच झाले. चेकद्वारे आपल्या नाही, पण मला एकच वाटतं, व्यापारी जो वर्ग आहे हा. व्यापारी वर्गाने थोडी लाच धरावी. हो. असे काही सगळे व्यापारी त्यात धरता येणार नाही आपल्याला, पण जे चुकीचं काम करतात त्यांनी विनंती करतो, तुमच्या या कामामुळं सगळे शेतकरी एकत्र जर आले तर तुम्हाला अडचणी वाढतील. तुमच्यावर तुम्ही पैसे देता आणि माल थांबायला लावता, आणि त्या शेतकऱ्याने माल विकल्यावर काय होईल? म्हणजे तुमचा जो सगळा व्यवहार आहे हा शेतकऱ्यावर अवलंबून आहे, आणि तुम्ही शेतकऱ्याला जर समजा काडी लावायला लागली तर मग त्या शेतकऱ्याने जर तुम्हाला काडी लावली तर मग कसं होईल? आणि दीपक भाऊ, त्याच्यानंतर आपल्याकडले जे एजंट म्हणून काम करतात, मान्य आहे बाबा, तुम्ही 50 पैसे किंवा ऐकू. 50 पैसे 1 रुपयावर तुम्ही काम करता, परंतु तुमच्या गळ्याला पण असा फास लागू शकतो 100%. कारण आपण जवळचा एजंट पकडणार हे करा. तुम्ही पण सावधानपूर्वक व्यवहार करा, कारण कॅश होता होईन तर तुम्ही तिकडून कॅश आणा, इकडे शेतकऱ्याला कॅश द्या. त्याच्यानंतर मी तुम्हाला 1-2 उदाहरणं सांगतो. व्यापारी जे आपले असतात बाबा, व्यापारी बांधव जे दुकानदार हे असतात, कोणी तुमच्याकडून 50,000 सामान नेलं दीपक भाऊ, आता त्याचं काय, प्रत्येकाचं GST बिल नसणार, प्रत्येकाच्या दुकानात CCTV हे ते सगळं फंड आहे. तर तुम्ही 50,000 सामान नेलं, कोणी तुमच्याकडून 10,000 कॅश दिलं आणि 40,000 फोनपे टाकलं, तुमचं चट सामान घेऊन जाणार ते. आणि तुम्हाला 10 मिनिटानंतर, अर्ध्या घंट्यानंतर जर त्यांनी सायबर तक्रार केली की तुमचं डायरेक्ट जे 50,000चे होल्ड आहे तो डायरेक्ट जे 40,000 रुपये ऑनलाईन टाकलेले, 50 टाकलेले, ते सगळं होल्ड होणार. मग तुम्हाला हीच प्रोसिजर लागणार, ह्या कोर्टात जाय, योग वकील बघ, जिथून तक्रार आलेली तिथं जाय, सगळं आहे. नाही, सगळे दुकानदार थोडी GST देतात. तुम्हाला एक सांगतो, आता ही अमाऊंट 2,60,000च्या घरात आहे, हा. म्हणून आपण सध्या फिरायलो. हीच जर 25-30 हजाराच्या घरात असती तर 2-3 चक्रा मारल्या असत्या आपण. इथंच घनसावंग फिरलो असतो, जालना फिरलो असतो, म्हणलं असं जाऊ द्या आता काय आहे. पण ही अमाऊंट 2,60,000 आहे म्हणून अशा, आता तुम्हाला लांब नाही, आपल्या घनसावंगीमध्ये आपल्या कॉम्प्लेक्समध्ये जोगडचं दुकान आहे, हो. चहावाला जोगड. आंध्राचा माणूस होता, 1,000 रुपये फोनपेला टाकले, मला कॅश द्या म्हणे. आता विचारे बाबा, प्रवासातला माणूस आहे, लागत असतील कॅश म्हणून 1,000 दिले, होल्डर टाकले 3 पैसे. आज सुद्धा त्याच्या अकाउंटला तुम्ही जर गेले आणि ह्या व्हिडिओमध्ये जर का तिथं जाऊन जर का तुम्ही, म्हणजे होल्ड लागलेला, आज सुद्धा त्याच्या अकाउंटला ते 1,000 होल्ड आहे, तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये दाखवू पण शकता. ते म्हणजे ही अडचण समजून घ्या. कोणी पैसे मागितले आणि त्यांनी कॅश दिले ना, आपण त्याला मारलं, म्हणजे चांगुलपणा दाखवायचं त्यांनी कामच मारले. नाही राहिलं. नाही, हा. दीपक भाऊ, एक बिल्लोरे साहेबाला आम्ही भेटलो होतो, त्यांनी एक उदाहरण सांगितलं होतं की एक माणूस आला तिकडून, उत्तर प्रदेश तिकडचाच होता, हिंदीमध्ये बोलला की मेरे को 1 लाख रुपये कैश चाहिए, जो अभी आपकी फीस है. एका दुकानदाराला म्हणे, मैं वो देने को तैयार हूँ. वो बोला 5,000 है, तो ये बोला मैं 6,000 देता हूँ, पर मेरे को कैश दीजिए भाव, थोडा अर्जंट काम आहे. तर यांनी काय केलं, तिकून त्या माणसाला समोरून टाकायला लावले, 1 लाख काय असतील ते तेवढं अमाऊंट, यांनी पण त्यांना कॅश दिली. अर्ध्या घंट्याच्या नंतर होल्ड लागला. त्या माणसानं तिकून तक्रार केली, यायला मेसेज आल्याच्या नंतर कळलं, अरे हे तो होल्ड लागला. त्या माणसानं अर्ध्याच घंट्याच्या नंतर तक्रार केली की बाबा त्याच्या लगे अकाउंटला होल्ड झाला. त्या बाबाचे जे गेलेले 1 लाख कॅश गेले. त्याच्यानंतर पुन्हा ज्या अकाउंटला होल्ड लागलेला आहे याच्याकडे काही पावती नाही, बिल नाही, काय नाही, ते पण 1 लाख गेले. आता वकील लावाचा 5-25 हजार त्याच्यातच जाणार. असे मिळून 2,10,20,000ला त्याचा चुना 100% खरा आहे. तर शासनाने एक विनंती, शासनाला, तुम्ही पेपरलेस काम करायला लागले किंवा मग हे फोनपे किंवा मग UPI हे जे जास्त जे वाढवायला लागले, याला सुद्धा उत्तर तुम्ही शोधा, नाही तर हे सगळं बंद करून टाका.
कारण याच्या अडचणीच्या शेतकऱ्याचा गळफास व्हायला लागला आणि या शेतकऱ्यांनी किती मेहनत केली असेल, किती कष्ट केले असतील, किती पैसे किती खर्च केला असेल. कारण की दुकानदाराचे खर्च कोणाला सुटणार नाही किंवा मग सगळा काही खर्च ते सुटणार नाही, कष्ट गेलेले वाया जातील. पण पैसे जर गेले तर यांचं 1 वर्ष मागं नाही 2 वर्ष मागे येतील. 1 वर्ष जर आपलं एक सीझन फसलं तर त्याचा होणारा खर्च सगळ्या गोष्टी मागे येतात. याचा सगळ्या शेतकऱ्यांनी विचार करावा अशी आपणास विनंती करतो. आणि राजू भाऊचे जे पैसे गेलेले आहेत ते परत येतील, तसे आपण प्रयत्न चालूच आहे आणि ते येतील अशी अपेक्षाही धरू. तर नक्कीच याबद्दल तुम्हाला काय वाटलं, तुम्ही फसले असाल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. सध्या थांबतो. सर्वांना पुन्हा एकदा राम राम.